राजकीय पक्ष युती आघाडी करण्यात व्यस्त आहे, पण जाहीरनामाच दिसत नाहीये। निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्याकडे सगळ्याच राजकीय पक्षांनी पाठ फिरवलेली आहे। निवडणूक लढण्यापूर्वी जनतेपर्यंत जाऊन काही निवडक कामांसंदर्भात आश्वासन दिलं जातं, पण या ठिकाणी मात्र केवळ आणि केवळ जिंकण्याचा अजेंडाच दिसतोय। तर मुंबई ठाकरे बंधू आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या युतीचा फॉर्म्युला ठरतोय। या युतीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा सोडण्यात येणार आहेत। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 120 जणांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। दुसरीकडे मनसेकडून 40 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आलेले आहेत। महानगरपालिका निवडणुकीकरता हालचालींना वेग आहे। आज उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे, मात्र अद्यापही युती आणि आघाडीचे उमेदवार गुलदस्त्यात दिसत आहेत। सर्वच पक्षातील इच्छुकांची धाकधूक वाढलेली आहे। शेवटच्या क्षणी अर्ज दाखल करताना मात्र धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया कोल्हापूरला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडे। सतेज, कोल्हापूरमध्ये देखील अनेक इच्छुक सध्या देव पाण्यात ठेवून आहेत। अर्ज दाखल करण्याकरता काही तासच शिल्लक असताना कोल्हापूरमध्ये नेमकं काय काय घडतंय? नक्कीच लागवी खरं तर सकाळी 10 वाजल्यापासून उमेदवारांचे अर्ज दाखल करायला आता सुरुवात झालेली आहे आणि एकूण जर पाहिलं आत्तापर्यंत झालेल्या घडामोडी तर महाविकास आघाडीने आपले उमेदवार आहेत ते जाहीर केलेले आहेत। जवळपास 12 ते 13 उमेदवारांची यादी जी आहे ती जाहीर करणं बाकी आहे। मात्र ही यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म आहेत ते दिले जाणार आहेत। तर महायुतीने कालच त्यांचं जागा वाटप आहे ते केलेलं आहे। त्यामध्ये प्रत्यक्ष पाहिलं तर भाजपला 36 जागा, शिंदेच्या शिवसेनेला 30 जागा आणि राष्ट्रवादीला 15 जागा हे जागा वाटप झालेलं आहे। मात्र तिघांनीही आपल्या ज्या उमेदवारांच्या याद्या आहेत ते जाहीर केलेल्या नाही आहेत, कारण बंडखोरीचा त्रास आहे तो खूप मोठ्या प्रमाणावरती होणार असल्याची भीती जी आहे ती सगळ्यांना वाटते। त्यामुळं आता जरी बंडखोरी होणार नसली असं त्यांचा दावा असला तरी देखील अनेक भाजप, शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे जे इच्छुक आहेत आणि त्यांना तिकीट किंवा एबी फॉर्म देण्यात आलेला नाही आहे, अशां मात्र आता ते अपक्षरित्या फॉर्म भरताना आपल्याला दिसून येत आहेत। आणि कोल्हापूरचं खरं तर थंडीचे दिवस आहेत, मात्र राजकीय वातावरण प्रचंड असं तापल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण अनेक जण नाराज झाल्याचं चित्र देखील दिसून आले आहे। त्यामुळं खरं तर आपल्याला एबी फॉर्म मिळेल, आज सकाळपर्यंत मिळेल, दुपारपर्यंत मिळेल अशी एक शक्यता होती। मात्र अनेकांना एबी फॉर्म न मिळाल्यामुळे आता अपक्ष फॉर्म भरण्यासाठी अनेक लोक आपल्याकडे दाखल झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत एक उमेदवार आहेत, काय सांगाल दादा, सकाळी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला आहात, काय उमेदवारी अर्ज अपक्ष दाखल करताय? जर सातत्यानं बघितलं तर आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते आहेत की मी गेली जवळजवळ 45 वर्ष हिंदू एकताच्या माध्यमातून हिंदुत्वाचं काम करतो आणि ज्यावेळेला आम्ही सातत्यानं रस्त्यावर काम करत असतो त्याच वेळेला हे लोक भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, सत्तेवर बसतात आणि ज्यावेळेला नेमकं यांना तिकीट द्यायचं होते त्यावेळेला यांना सक्षम उमेदवार आठवतात। नेमका माझं मत आहे, ह्या सक्षमचा अर्थ काय ह्याचा एकदा त्यांनी जाहीर करावा, त्याची व्याख्या काय? कारण सक्षम म्हणजे कोण? ज्याच्या डोळ्याला गॉगल आहे, ज्याच्या गळ्यात 50 तोला आहे, जो काचा वर करून फिरतोय, ह्याला भागाच्या खऱ्या अर्थानं समस्या समजणार आहेत काय? खरोखर यांनी जर बघितलं तर कार्यकर्त्यांना संधी द्यायला पाहिजे। सातत्यानं कार्यकर्ता जो जमकानं उचलतोय, ते तुमच्या खुर्च्या उचलतोय, तुमच्या पाठीमागनं दिवसभर अक्षरशः स्वतःच्या खिशातले पैसे काढून काम करतोय आणि निवडणुकीत आल्यानंतर यांना फक्त सक्षम म्हणतात। या खरोखर यांचा कीव येत्या। आणि या ठिकाणी जर महानगरपालिकेत बघितलं तर गेल्या 4-5 वर्षामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून बघितलं तर अनेक ठिकाणी की 500 कोटी, 100 कोटी, 200 कोटी मोठमोठे फक्त बोर्ड लागले जातात आणि आज शहराची अवस्था बघितली तर एखाद्या खेड्यासारखी, ग्रामपंचायतसारखी अवस्था आहे। तो त्याच मुद्द्याला येणार होतो। कोल्हापूरच्या महापालिकेच्या निवडणुकीत या राहिलेत फक्त 15 दिवस, कोणते मुद्दे असतील असं वाटतंय, थोडक्यात सांगा? नाही, याच्यामध्ये सगळ्यात फार मोठे मुद्दे म्हटलं तर रस्त्याचे विषय आहेत, ड्रेनेजचे विषय मुद्दा लक्षात येतोय। एवढ्या नाशिकला जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, नाशिकमध्ये युतीचं भवितव्य नेमकं काय सांगतंय?
खरं तर नाशिकमध्ये आता तिरंगी सामना होणार आहे। नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप स्वबळावर शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती झालेली, तर महाविकास आघाडी एकत्रित असा तिरंगी सामना जो आहे तो नाशिकमध्ये बघायला मिळणार आहे। खरं तर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटचा दिवस आहे, मात्र अजून देखील उमेदवारांची जी यादी आहे ती कुठल्याही पक्षाने प्रसिद्ध केलेली नाही। खरं तर बंडखोरी टाळण्यासाठी हा सगळा प्लॅन जो आहे तो आखला गेलेला आहे। भाजपकडनं देखील थेट एबी फॉर्म जे आहे ते उमेदवारांना दिले जाणार आहे, त्यानंतर उमेदवारांची जी यादी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे। खरं तर अशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये आहे, कारण जर उमेदवार यादी प्रसिद्ध केली तर जुने कार्यकर्ते नाराज होऊ शकतात आणि ते बंडखोरी करू शकतात। हे टाळण्यासाठी खरं तर सर्वच पक्षांनी खरं तर असा हा निर्णय घेतलेला आहे। थेट उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येईल आणि ज्यानंतर वेळ संपल त्यानंतर उमेदवारांची जी यादी आहे ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे। एकूणच महानगरपालिकेमध्ये आता तिरंगी सामना जो आहे तो नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळतोय। अगदी तिरंगी सामना नाशिकमध्ये दिसेल। मी ठाण्यात जाणार आहे मनीषकडे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।